विजयादशमी निमित्त सघोष पथ संचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धुळे आणि पिंपळनेर शहर यांच्या वतीने 2 ऑक्टोबर 2025 रोजी श्री विजयादशमी निमित्त सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले। सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर स्वयंसेवक एकत्रित झाले होते। विभाग संघचालक व मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन व प्रतिमा पूजन करण्यात आलं। ध्वजप्रणाम व प्रार्थनेनंतर शहरातील विविध मार्गांनी सघोष पथ संचलन करण्यात आलं। मार्ग चौक रांगोळ्यांनी सजवले गेले आणि नागरिक तसेच महिला स्वयंसेवक पुष्पवर्षावाने स्वागत करत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी 6 उत्सव साजरे करतो। त्याच्यापैकी विजयादशमीचा एक उत्सव दरवर्षी साजरा होतोच। या वर्षीचं महत्त्व असं आहे की 1925 साली विजयादशमीच्या दिवशीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली आणि केवळ 16 लोकांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेली एक संघटना आज देशभरामध्ये एवढ्या मोठ्या विस्ताराला पोचली आहे। त्याचं विश्लेषण आणि या आधारावर भारत मातेच्या पुनरुत्थानाचं जे ध्येय संघाचं आहे, भारत मातेला परमवैभवाला नेणं, हे ज्या संघाच्या प्रार्थनेमध्ये म्हटलं आहे त्याचं सर्वांनी स्मरण करणे आणि त्यासाठी पुन्हा प्रयत्न जास्त करण्याची प्रतिज्ञा करणे, अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी देशभर हा निश्चयाचा कार्यक्रम आयोजित होतोय। त्यापैकी पिंपळनेरच्या कार्यक्रमामध्ये बोलण्याचं दायित्व माझ्यावर होतं। त्यानिमित्ताने पिंपळनेरच्या शहरात भेट झाली। उत्तम उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार होता। संचलन मोठं झालं आणि सर्वांनी भारत मातेच्या विकासासाठी पूर्णपणे कटिबद्ध होण्याचं मनामध्ये ठरवलेलं आहे असं स्पष्ट झालं।